ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी सातत्याने पुणे पोलिसांवरती आरोप केला जातो की पुणे पोलिसांकडून जी कारवाई अपेक्षित होती ती कारवाई होताना दिसत नाहीये। यावर राजकारण सुद्धा होताना दिसतं आणि पुणे पोलिसांवरती थेट कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता पुढे येताना दिसते। आम्ही सुरुवातीपासून सांगत आहे की फर्स्ट डे पासून पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका या प्रकरणात घेतलेली आहे। 304 IPC जे नॉन बेलेबल सेक्शन आहे जे त्या केसमध्ये अप्लाय करण्यात आलेली होती। 304 नॉर्मली अशा प्रकारचे फेटल ॲक्सिडेंटमध्ये दाखल होतात, परंतु यामध्ये पूर्ण परिस्थिती बघून 304 कलम संडेला फोरनूनलाच लावण्यात आली होती। कोर्टाला ॲप्लिकेशन आम्ही संडेलाच मूव्ह केला होता की या प्रकरणात आरोपीला जरी जुवेनाइल असतील तर ॲडल्ट म्हणून ट्राय करावी, कारण हे केस एक अत्यंत हीनस क्राइम आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। वडिलांवर किंवा नातेवाईक किंवा पबचे मॅनेजमेंट विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पण रविवारीच दाखल झाली होती। मी सुरुवातीपासून आमची भूमिका जे मोस्ट स्ट्रिंजंट पॉसिबल पाथ होता ती पाथवर पोलीस प्रथम दिवशीपासून चालत आहे। यामध्ये कोणाची आरोप पोलिसांवर काही ढिलाढाला कारवाई करायची असतील हे मान्य नाही आहे। यामध्ये इनफॅक्ट मी कालपासून म्हणत आहे की या कोणताही लीगल एक्सपर्टची पॅनल सोबत आम्ही डिस्कशन करण्यास तयार आहे। जर कोणी आम्हाला म्हणतील की याचेपेक्षा जास्ती काही स्ट्रिंजंट लीगल पाथ असू शकतात तर आम्ही चर्चा करण्यास त्या गोष्टीवर तयार आहे। हे गोष्टी खरी आहे की आमचे जे काही ॲप्लिकेशन्स कोर्टाला आम्ही संडेला दाखल केला होता ती कोर्टाने अनफॉर्च्युनेटली ते दोन्ही ॲप्लिकेशन्स आमचे रिजेक्ट केला होता। आमचे जे ॲडल्ट म्हणून ट्राय करावी ते कोर्टाने सीन अँड फाईल्ड म्हणून एक आदेश केला होता आणि आम्ही जे रिमांड होमला त्यांना पाठवण्याची विनंती केली होती ती कोर्टाने त्यांना नाकारून बेल दिले होते। त्या आदेश कोणताही परिस्थितीत त्याच वेळीपासून आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला अपील करण्याची भूमिका आम्ही घेतली होती। काल आम्ही अपील पण केलेली आहे, आज बहुतेक त्याच्याबद्दल सुनावणी होतील। अशा प्रकारचे कोणी आरोप की पोलिसांनी काही थातुरमातुर कारवाई केलेली आहे यामध्ये 1% पण तथ्य नाही आहे। काही पोलिसांवर आरोपीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मदत करण्यात आल्याची काही आरोप समोर आली होती, त्याबद्दल ACP दर्जाचे अधिकारीला चौकशी देण्यात आलेली आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो, जर कोणी पोलीस अधिकारी यामध्ये आरोपीला मदत केल्याची किंवा फिर्यादीसोबत दुर्व्यवहार केल्याची काही वस्तुस्थिती समोर आली, अशा प्रकारचे पोलीस अधिकारी कर्मचारीवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सर, मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये जे काही आरोप केला जातोय की जो काही आरोपी आहे तो नशेमध्ये होता, CCTV फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसतंय, रिपोर्ट अद्यापर्यंत येताना दिसत नाही, तो नशेमध्ये होता का? आमच्याकडे जे एव्हिडन्स कलेक्ट झालेले आहे, CCTV फुटेजेस असतील किंवा जे ऑनलाईन बिल्सचे दारूचे बिल्सचे जे पेमेंट करण्यात आली होती त्यावर स्पष्ट आहे की ते जुवेनाइल दारू पीत होता। ब्लडचे रिपोर्ट्स आत्तापर्यंत आलेली नाही, ते येतीलच, परंतु जे आमच्याकडे आत्तापर्यंतचे पुरावा आहे त्यामध्ये त्यांनी दारू पिला होता ही स्पष्टपणे दिसते। या सगळ्या याच्यामध्ये जी गाडी अपघातात दिसते, पोर्शे गाडी, ती RTOमध्ये रजिस्टर नव्हती। रजिस्टर न करता ही गाडी रस्त्यावरती नेमकी आली कशी, या संदर्भात काही कारवाई होणार आहे का? त्या विषयावर आम्ही RTO डिपार्टमेंट सोबत संपर्कात आहे, त्या विषयावर पण आमचे तपास पथक तपास करत आहे।
त्या गोष्टीबद्दल पण या पूर्ण प्रकरणात त्याचे समावेश करण्यात येईल. शेवटचा प्रश्न, जी कोर्टाने ऑर्डर केलेली आहे तो अल्पवयीन असल्यानंतरच्या ज्या काही त्याला शिक्षा देण्यात आलेल्या आहेत, सिग्नल ट्रॅफिक क्लिअर करणं असू दे किंवा निबंध लिहिणं असू दे, यावरती सध्या गेल्या 2 दिवसांपासून चर्चा होताना दिसते. नेमकी कलम लावताना काही आपल्याकडनं चूक झाली किंवा काही? कोणताही प्रकारची, मी रिपीट करतो, पोलिसांकडून कोणताही प्रकारची चूक झालेली नाही. कोर्टाने बेल दिलेली आहे, त्यामध्ये कंडिशन्स दिलेली आहे, ते ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे. पब्लिकांना ते हास्यास्पद वाटते, त्याबद्दल मी काही टिप्पणी करू हे योग्य नाही आहे, परंतु ती आदेश आम्हाला मान्य नाही आहे ही स्पष्ट आहे आणि त्याचेचमुळे आम्ही त्यावर आमची ज्युडिशियल रेमेडीज एक्सप्लोर करून त्यावर अपील केलेले आहे. धन्यवाद सर. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.